हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 8वा ओवी 109. ऐसे तिचे तपाचरण बाबान विसरले अमरण केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरण पूर्वक उभय तात्या स्त्री पुरुषांचा फकीरा पायी दृढ भावसाचा फकीरची देवत्या उभयतांचा भावार्थी याचाच देवकी फकीराने ध्यानास असावे बाईजाबाईने पान मांडावे पाटीतील अन्न वाढावे वावे प्रयत्ने फकीरी ही अव्वल बादशाही फकीरी ही चिरंतन राही अमिरी क्षणभंगूर पाही सदा बाबानी म्हणावे पुढे बाबानी रान त्यागिले गावात येऊन राहू लागले मस्जिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे ऐसा हा नेम तेव्हापासून जैसा चालविला त्या उभयतानी तैसाची तोत याचे मागुनी तात्यानीही चालविला धन्य धन्य ते संत सदैव जयांचे हृदयी वासुदेव धन्यतया भक्तांचे सुदैव समागम वैभव जात्यांचे तात्या महाभाग्यवान माळसापतीचेही पुण्य गहन बाबांचे समागमाचा मान समान भोगीत तात्या आणि माळसापती मशिदच शयन करीती बाबांचीही अनुपम प्रीती दोघावरती सारखी पूर्व पश्चिमे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशास पाय परस्परांचे पायास मध्य बिंदूस भिडविती तानुनिया ऐशिया पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या एकास येता निद्रेच्या लकेऱ्या तयास दुसऱ्याने जागवावे तात्या गोरू लागता उठावे बाबानी अवचिता करोनी तयासी उलथा पालथा दाबावा माथा तयांचा घेऊनी समवेत माळसापती भिलगती दोघे तात्या प्रती आवळून धरिती पाय दाबती पाटही रगडती तयांची ऐशे संबंध 14 साले बाबा सावे तात्या मस्जिदीत निजले भाग्य ते दिवस गेले स्मरणी राहिले भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड घरी ठेवून माय बापे बाबांच्या आवडी मशिदी झोपे प्रेम ते मापावे कवन्या मापे मोल या कृपेचे कोण करी पुढे वडील पंचत्व पावले तात्या घर संसारात पडले झाले घरधनी स्वये दादुले निजू लागले निज ग्रही असो ऐसा निष्ठावंत भाव तयासी साईचा अनुभव अनाहुत उभा स्वयमेव भक्त नवलाव पाहुये तैसेची राहत्यास एक ग्रस्त खुशाल चंद नामे विख्यात होते बाबांचे भक्त धनवंत नगर शेट गावीचे प्रसिद्धी पाटील गणपत कोटे जैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशाल चंदाचे होते तैसेची बाबा ते प्रिय बहु जरी जातीचे मारवाडी
बाबा लागी मोठी आवडी, परस्परांच्या घडोघडी, भेटी सुख परवडी ते घेत. हरिच्छेने काही काले, वडील शेटजी पंचत्व पावले. तरी न बाबा विसरले, प्रेम पहिले दुनावले. पुढे कुशाल चंदावरती, वाढत गेली बाबांची प्रीती. आहे आदेहांत दिवस राती, कल्याणा जागती तयाचे. कधी गोरथी किंवा हयरथी, सवे घेऊनी प्रेमाचे सांगती. तेथून 1.5 मैलावरती, राहत्या प्रती जात बाबा. ग्रामस्थ लोक सामोरे येत, ताशे वाजंत्री सवे घेत. बाबास गावाचे वेशीवर भेटत, लोटांगणी येत प्रेमाने. मग जे तेथून गावा आत, बाबास समारंभे नेत. अति प्रेमे वाजत गाजत, आनंद भरीत मानसे. कुशाल चंद आपले सदनी, बाबास मग जात घेऊनी. ते अल्प आहार करूनी, सुखासनी बैसवीत. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता, आठवूनी कथिती उभयता. परस्परांच्या आनंद चित्ता, कोणास वर्णिता येईल तो. येणे प्रमाणे आनंद विहार, पूर्ण होता फळाहार. बाबा मग स्वानंद निर्भर, सहपरिवार परतती. एकीकडे हे राहते गाव, दुसरीकडे ते निमगाव. या दोहांच्या मध्ये ठाव, शिर्डी गाव वस्तीचा. जरी या मध्य बिंदूपासून या 2 गावा बाहेर प्रयाण, स्थूल देहे केले न निर्वाण. तरी तया जाण सर्वत्र, नाही इतर कोठे प्रयाण. नाही अग्निरथाचे दर्शन, तरी त्या रथाचे गमनागमन. वेळ प्रमाण त्या ठावे, साधावया गाडीची वेळ. भक्तांनी करावी तयारी प्रबळ, आज्ञा मागू जाता जवळ. म्हणावे उता वेळ का झाला, बाबा न करिता आता तातडी. चुकेल माझी मुंबईची गाडी, नोकरीवरी येईल धाडी. साहेब काढील मजला की, साहेब तेथे नाही दुसरा. कशास व्हावी इतकी त्वरा, जाखा भाकर तुकडा जरा. जाई दुपारा जेवोनी. ऐशिया कोणाची आहे प्रज्ञा, की त्या वाणीची करील अवज्ञा. लहना थोरा शहाण्या सुज्ञा, अनुभव विज्ञान सकळ आहे. ज्याने आज्ञा मानिली, गाडी तयाची कधी न चुकले. परिजयाने ती अवमानिली, प्रचिती घेतली रोकडी. एका मागून एक अभिनव, संख्या विरहित ऐसे अनुभव. अनेकांचे अनेक अपूर्व, संक्षेपपूर्वक सांगेन. हेमाड साई पदी शरण, पुढील अध्यायी हेची निरूपण. भक्त परतता गावा लागून, बाबांचे आज्ञापन हो लागे. आज्ञा होई तो जाई, आज्ञा नाही तो राही. अवमानिता पडे अपाये, पुढील अध्यायी दिग्दर्शन. तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण, साई सकिमर्थ भिक्षान्न सेवन. पंचसुनादी पातक्षालन, कथा निरूपण पुढारा.
म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना करीतो आग्रहे क्षणा क्षणा कराया साई चरित्र श्रवणा निज कल्याणा कल्याणा कारणे स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थावर्तनम नाम अष्टमो अध्याय संपूर्णम श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु।